Yes, hello everyone. Very warm welcome. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. I welcome everybody from the watching of my. Okay, done. We are just starting the class. Just wait for a minute. We are starting. Yes, hello everyone. Very warm welcome. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. Am I audible to you all and am I visible? आवाज येतोय सगळ्यांना माझं clear? Can you everybody hear to me properly? Very warm welcome. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. I welcome you everybody from the bottom of my heart. Yes. Yes, done. Okay, चला. So, shall we begin here? Okay, available everybody? Done? Okay, what's up? काय चाललंय? How do you do? Everything well, all right? You can message, yes ma'am, I am doing good. कसे आहात? So you can simply message what? I am doing good. What can you say? I am doing good. Yes, म्हणजे मी छान आहे. Instead of I am fine. I am fine च्या ऐवजी what can you say? I am doing good. Clear? Hmm. ओके ब्युटिफुल फॅन्टॅस्टिक बरं सो आज ना आपण काही असे व्होकॅब्युलरीज पाहणार आहे टुडे इन टुडेज क्लास वी आर गोइंग टू सम व्होकॅब्युलरी रिलेटेड टू टूल्स जसं की काही टूल्स असतात जे आपण घरामध्ये किंवा बांधकामासाठी किंवा काही गोष्टी फिक्स करण्यासाठी रिपेअर करण्यासाठी काही टूल्स वापरले जातात हत्यार वापरले जातात सो त्यांचा वापर कशासाठी होतो आणि त्यांना इंग्रजीमध्ये नेमकं काय म्हणतात हे गोष्टी आपल्याला पाहिजेय आता सिम्पल आपल्याला घरामध्ये भिंतीवरती कुठेही एखादं काहीतरी लावायचं एखादं वॉल पीस लावायचे घड्याळ लावायचंय किंवा व्हॉट एव्हर काही आपल्याला भिंतीवरती अडकायचं असेल तर सगळ्यात आपल्याला खिळा ठोकायला लागतो सो खिळा कशाने ठोकतो आपण टेल मी प्लीज खिळा कशाने भिंतीवरती समजा आपल्याला खिळा ठोकायचा आहे तर आपण तो खिळा कशाने ठोकतो बाय विच टूल ऍक्च्युली वी डू दॅट येस हातोडा लागतो आपल्याला त्याच्यासाठी सो यू शुड नो की तो हातोडा त्याला इंग्रजीमध्ये काय बरं बोलतात व्हॉट इज मीन्ड बाय दॅट हातोडा इन इंग्लिश अँड व्हॉट इज द यूज ऑफ दॅट तो जो हातोडा असतो ना हातोडा त्याला इंग्रजीमध्ये बोलतात हॅमर काय बोलतात बरं हातोडाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हॅमर काय बोलतात हॅमर हातोडा म्हणजेच काय हॅमर आता फॉर एक्झाम्पल हॅमर हातोडा कशासाठी वापरला जातो तर लाकडात कधी कधी लाकडात पण खिळे ठोकलेले असतात माहिती का लाकडात खिळे ठोकण्यासाठी किंवा भिंतीवरती खिळे ठोकण्यासाठी आपल्याला हातोड्याची गरज पडते तर आता फॉर एक्झाम्पल मला असं लिहायचंय की भिंतीवर हातोडा त्याचा यूज कशासाठी होतो तर भिंतीवर खिळे ठोकण्यासाठी
भिंतीवर किंवा whatever जिथे कुठे आपल्याला काही पण ठोकायचंय तर हातोड्याची गरज पडते. भिंतीवर खिळे ठोकण्यासाठी आपल्याला हातोड्याची गरज पडते, बरोबर आहे. मग इंग्लिश मध्ये आपण कसं करणार? हाऊ कॅन बी मेक इट? भिंतीवर खिळे ठोकण्यासाठी. वापरतात, भिंतीवर खिळे ठोकण्यासाठी वापरतात आपण असं म्हणू शकतो. सो आपल्याला हे आता हे सुद्धा इंग्लिश मध्ये सांगायचं मला तुम्हाला की हॅमर हातोडा कशासाठी त्याचा वापर होतो तर भिंतीवर खिळे ठोकण्यासाठी. आता आपण शब्द तर शिकतोच आहे बट व्हाय नॉट त्या शब्दासोबत त्याचा काय यूज आहे त्याचा काय वापर आहे ते पण इंग्लिश मध्ये आपण बनवूया. लेट्स मेक इट. इट्स नॉट अ डिफिकल्ट टास्क. हे वाक्य बनवण्यासाठी तुम्हाला कुठले ग्रामरची किंवा काहीच कशाचीच एक्स्ट्रॉर्डिनरी काहीच नॉलेजची किंवा बेसिक काही नॉलेज पाहिजे असं काहीच गरज नाही. ऍज इट इज तुम्ही डायरेक्टली ते प्लेस करायचंय. सो भिंतीवर खिळे ठोकण्यासाठी वापरतात. सो हॅमर इज युज्ड फॉर असं म्हणजे युज्ड फॉर कशासाठी त्याचा वापर होतो भिंतीवर खिळे ठोकण्यासाठी. आता हातोडा याला हॅमर का म्हणतात कारण ठोकण्यालाच हॅमर बोलतात. जसं एक खिळा ठोक जर का मी म्हणलं तुम्हाला एक खिळा ठोक आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणणार? हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? एक खिळा ठोक. एनी आयडिया? डू यू हॅव एनी आयडिया अबाउट इट? एक खिळा ठोक इंग्रजीमध्ये वाक्य कसं होईल? येस, एक खिळा ठोक इन इंग्लिश हाऊ इट बिकम्स? हॅमर अ नेल. काय म्हणायचं? हॅमर अ नेल. एक खिळा ठोक बरं हॅमर अ नेल. पहा अचानक आता हे हॅमर शब्द जर का आता इथं घेतला नसतो तुम्ही 2 मिनिटं प्लॅन झाले असते यार खिळा ठोकणीला काय म्हणतात. हा तर ते त्याच्यासाठी यु नो दिस वोकॅब्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. मग हॅमर युज्ड फॉर कशासाठी वापर होतो? ठोकण्यासाठी, खिळा ठोकण्यासाठी. युज्ड फॉर हॅमरिंग अ नेल. हॅमरिंग अ नेल. हॅमरिंग युज्ड फॉर हॅमरिंग नेल्स असं म्हणूया. हॅमरिंग नेल्स कशावर? भिंतीवर. म्हणजे आता भिंतीवर खिळा ठोकायचंय तर इथे आपण घ्यायचं ऑन वॉलने घ्यायचं. ऑन वॉलने घ्यायचं. ऐका द युज्ड फॉर हॅमरिंग नेल्स तुम्ही म्हणताल ऑन वॉल भिंतीवर. वर म्हणजे ऑन. इथे वरने घ्यायचं काय होतं समजा एक भिंत आहे इथे खिळा ठोकायचं तर आपण तो काय करतो अर्ध त्याच्यात टाकतो. अर्ध भिंतीत जाणार आहे खिळण अर्ध बाहेर राहणार आहे. मग ऑन ने घ्यायचं. ऑन कधी घ्यायचं असतं एखाद्याच्या सरफेस वरती काहीतरी म्हणजे दिस इज सरफेस आणि समजा कन्सिडर माझ्याकडे हा पेन आहे तर हे सरफेस वरती यु नो पेन इज ऑन माय हँड. आता पेन माझ्या हातावरती आहे तर म्हणू शकतो हे सरफेस वरती. पण इथे काय होणार आहे खिळा अर्धा आतमध्ये जातो. सो इंटू बोलायचं. इंटू वॉल. हॅमर युज्ड फॉर हॅमरिंग नेल्स इंटू वॉल. गेटिंग इट प्रॉपरली? येते तुम्हाला लक्षात? करेक्ट, ऍब्सोल्युटली. सो दिस इज द वन टूल. हा एक टूल आहे जे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये काही पण करायचं असेल हत्यार हे आपल्याला यु नो वी मस्ट नो. आता खूप सारे टूल्स जसं नेल कटर आहे. नेल कटर युज्ड फॉर क्रॅकिंग द नेल्स है ना. नेल कटर म्हणजे नख कापण्याचे साधन म्हणू शकतो आपण तर त्याला बोलतात नेल कटर. तर नेल कटर कशासाठी युज होतो त्याचा? हे नख कट करण्यासाठी. तर युज्ड फॉर कटिंग द नेल्स वी कॅन से. बरं तसंच अजून एक डिलीट करूया आपण इथे. हिअर मला म्हणायचंय अडकित्ता. अडकित्ता सांगा बरं व्हॉट इज मीन्ड बाय अडकित्ता? ओके. येस अडकित्ता. व्हॉट इज मेड बाय अडकित्ता? माहितीये का तुम्हाला अडकित्ता काय असतं? जुन्या लोकांकडे असतो अडकित्ता. आता नाही पाहायला मिळत ऍक्च्युली आपल्याकडे पण तरी कोणाकोणाच्या घरामध्ये असू शकतो. व्हॉट इज अडकित्ता? तर त्या अडकित्ताला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सगळ्यात आधी आपल्याला हे माहिती नको का? व्हॉट इज दॅट अडकित्ता इन इंग्लिश? माहिती आहे? इफ यू डोंट नो टाईप इन द चॅट बॉक्स. नो आयडिया. करेक्ट. येस बरोबर आहे. अडकित्ता कशासाठी वापरतात तर सुपारी फोडण्यासाठी आक्रोडे ते फोडण्यासाठी आपण अडकित्त्याचा वापर करतो असे यु नो म्हणजे जुने लोक सुपारी खायचे खूप तर त्यांच्याकडे काय अडकित्ता असायचं ते अडकित्ता सुपारी फोडायचे खायचे. हा
तर व्हॉट इज अडकित्ता इन इंग्लिश? आय विल लेट यू नो. अडकित्ता असते ना, तर अडकित्ता आता इथे आपण म्हणू शकतो की सुपारी फोडण्यासाठी वापरतात. एक 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 यूज पाहूया आपण त्यांचा, म्हणजेच ते आपण इंग्लिश मध्ये पण करू शकतो. तर सुपारी फोडण्यासाठी वापरतात. ठीक आहे. अडकित्ता सुपारी फोडण्यासाठी वापरतात. तर अडकित्ता म्हणजेच काय? व्हॉट इज बाय अडकित्ताला इंग्लिश मध्ये म्हणतात नटक्रॅकर. म्हणजे मी काय करते, इथे मराठी लिहिते आणि त्याच्या खाली त्याचं इंग्लिश लिहिते. लक्षात येते सगळ्यांना? आर यू अंडरस्टँडिंग? इथे मराठी लिहिते आणि त्याच्याच खाली इथे मी इंग्लिश पण लिहिते. नटक्रॅकर. अडकित्ता म्हणजेच काय? नटक्रॅकर. ओके. आता सुपारी फोडण्यासाठी वापरतात. युज्ड फॉर क्रॅकिंग द नट्स. सुपारी फोडण्यासाठी वापरतात. सुपारीला ऍक्च्युली तसं बीटल नट्स बोलतात. जर आपण नट्स पण म्हणू शकतो. काही अक्रोड फोडायचं आहे, यस तुमचं खारीक खोबरं फोडायचं असेल तर पण युज केला जातो. आणि नट्स पण म्हणू शकतो. जसं सुपारीला ऍक्च्युअली बोलतात बीटल नट्स. प्रॉपर सुपारीला इंग्लिश मध्ये बिटर नट्स बोलतात. पण बाकी आपले हे जे असतात ना नट्स, म्हणजे काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, हे झालं, सुपारी झालं, ह्यांना नट्स बोलतात. तसं ऍक्च्युअली दीज आर द नट्स. अडकित्ता सुपारी फोडण्यासाठी वापरतात. अडकित्ता म्हणजे काय? नटक्रॅकर. बरेच सगळं पुढे घेऊ आपण. Screwdriver. Screwdriver. You know what is meant by screwdriver? Yes. Screwdriver. Screwdriver. What is meant by screwdriver? कशासाठी वापरले जाते ते? स्क्रू सैल किंवा घट्ट करण्यासाठी वापरतात. बरोबर आहे का? एम आय राईट? स्क्रूड्रायव्हर. स्क्रूड्रायव्हर कशासाठी वापर स्क्रूड्रायव्हर का बरं वापरतात? तर स्क्रूड्रायव्हर एखादं स्क्रू आहे तर तो एकतर फिट करायचा आहे किंवा तो लूज करायचा असेल तर ते स्क्रूड्रायव्हर वापरतात. तर ऍक्च्युली ह्याला इंग्लिश मध्ये म्हणायला तर स्क्रूड्रायव्हरच बोलतात. देयर इज नो एनी अनदर न्यू वर्ड. हेच शब्द आहे. ऍक्च्युली हा इंग्लिश शब्द आहे. मे बी आपल्याला ह्याचं मराठी माहित नसेल. तुम्ही पहा, असे सुद्धा खूप सारे वर्ड्स आहेत. असे सुद्धा खूप सारे वर्ड्स आहेत की जे आपल्याला इंग्लिश मध्ये माहिती आहे पण त्याचं मराठी माहित नाहीये. व्हाय? बिकॉज स्पीकिंग मध्ये बोलताना आपण तेवढे शब्द इंग्लिश मध्ये वापरतो. म्हणजे इंग्लिश मध्ये तेवढ्या प्रमाणात वापर होतो. आपल्या ऐकण्यात तेवढे इंग्लिश आलेले आहे पण मराठी आलेलं नसतं. त्यामुळे हे गरजेचं होतं. चला, तर सांगा हे पुढची लाईन बनवा ना. स्क्रू सैल किंवा घट्ट करण्यासाठी वापरतात. कसं बनवू शकतो? आता युज्ड फॉर तर कॉन्स्टंट आहे. स्क्रू सैल किंवा घट्ट करण्यासाठी. करा इंग्लिश मध्ये ट्राय करा तुम्ही. यू आर गोइंग टू ट्राय. स्क्रू सैल किंवा घट्ट करण्यासाठी वापरतात. स्क्रू ड्रायव्हर. स्क्रू सैल किंवा घट्ट करण्यासाठी वापरतात. वापरतात. युज्ड फॉर सैल करणे म्हणजे लूजनिंग. युज्ड फॉर लूजनिंग किंवा ऑर घट्ट करणे म्हणजे टाइटनिंग. युज्ड फॉर लूजनिंग ऑर टाइटनिंग द स्क्रू. Screwdriver is used for loosening or tightening the screw. तुम्ही काय करू शकता? हेच रिपीट पण करू शकता. इफ यू फील की मॅम मला नाही आलं लक्षात, मग तुम्ही सेम किंवा सेंटेन्स थोडंसं एक्स्ट्रॉर्डिनरी आहे तर व्हॉट यू हॅव टू डू, तुम्ही काय करायचं ते सेंटेन्स चॅटबॉक्स मध्ये परत एकदा टाईप करायचं म्हणजे ते सगळं लक्षात राहील. जे लूजनिंग शब्द आहे, टाइटनिंग शब्द आहे. आणि तुम्हाला लूज शब्द माहितीये की लूज करणे, टाईट करणे हे पण शब्द माहितीये. पण आता ते फॉर्मॅट नुसार आपल्याला काही चेंजेस त्याच्यामध्ये करायला लागतात अकॉर्डिंग टू द ग्रामर. सो रिटाईप. तुम्ही टाईप करा, पाहून टाईप तर करा, बोला तर सही. जर आपल्याला त्याचं उत्तर नाही करता आलं तर मी उत्तर करून दिल्याच्या नंतर
ते एकतर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा किंवा ते एकतर टाईप पण करायचं आणि बोलायचं पण. डू इट. आपल्याला आलं नाही ना ते, म्हणजे आपल्याला तो शब्द आला नाही ना, टाइम वरती आपल्याला आठवलं नाही ना, मी तुम्हाला सेंटेन्स केल्याच्या नंतर मी तुम्हाला टाइम दिला की नाही, बट यू डिडंट रिकॉल, किंवा तुम्हाला आठवलं असेल पण तुम्हाला ते अरेंजमेंट करता आली नसेल, मग ठीक आहे, आता मी समोर दिलं, आता टाईप करा, म्हणजे जेव्हा करायचं नंतर अजून काय होतं, आपलं थोडंसं नॉलेज गेन होतं, ऑब्झर्वेशन पॉवर वाढते, मग खूप साऱ्या गोष्टी आपण ऑटोमॅटिकली पण बनवू शकतो. येस. डन. ओके. तुम्ही ती काळजी घ्या, आपली आपली स्वतःची प्रॅक्टिस आपणच करून घ्यायची. कारण कसं आहे, आता मी शब्द देईल, तुम्ही म्हणाल अच्छा ओके, टाईटनिंग का, लुजनिंग का, ओके, हॅमर बोलतात का, नट क्रॅकर, ओके ठीक आहे. म्हणजे तुम्ही तेवढंच ठेवलं ना, तर तुम्ही उद्या विसरून जाताल. एवढं नाही, बरं उद्या आठवेल, एक महिन्यात तुम्ही विसरून जाऊ शकता. सो तसं नाही झालं पाहिजे ना. सो आत्ताच इनफ प्रॅक्टिस करून घ्यायची. काय लागतं टाईप करायला, किती वेळ लागतो टाईप करायचं. चला, स्क्रू ड्रायव्हर झाली पुढं. You know this word pana. माहिती का तुम्हाला पाना? नट सई किंवा घट्ट करण्यासाठी वापरतात. नट पाना. पाना नट सैल किंवा घट्ट करण्यासाठी वापरतात. सांगा पाण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? येस, व्हॉट इज पाना? माहिती का तुम्हाला पाना? नट फिट करण्यासाठी वापरतात. असं नट फिट होतो त्याने. माहिती आहे तुम्हाला? हॅव यू सीन दॅट पाना? पाहिलंय? ग्रेट. घरात असतं पहा. ग्रेट. तर पानाला इंग्लिश मध्ये म्हणतात स्पॅनर. काय बोलतात? स्पॅनर. चला आता हे करा बरं तुम्ही. नटच बोला. करा आता, हे तुम्ही करू शकता. ही लाईन ऍज इट इज तुम्ही करू शकता. करा जरा, ट्राय करा. पाणी पिते मी. ट्राय. मेक दिस. Yes, everybody, are you done?
spanner used for loosening or tightening the nut. आता इथे आपण स्क्रू यूज केलं. स्क्रू ड्रायव्हर स्क्रू फिट करण्यासाठी लागतो आणि स्पॅनर हा नट असतात नट, तर ते नट फिट करण्यासाठी लागतं. ठीक आहे, बरोबर. येस, नेक्स्ट वन चिमटा किंवा आपण ते पक्कड म्हणू शकतो. वी कॅन ऑल्सो कॉल इट चिमटा पण, आणि पक्कड माहिती ना, पक्कड असते टूल्स मध्ये. पक्कड असते, इलेक्ट्रिशियन कडे असते वायरिंग कट करण्यासाठी, तर त्याला काय म्हणतात सांगा. चिमटा किंवा पक्कड. टॉंग्स बोलतात. तर टॉंग्स पण म्हणू शकतो, पण टॉंग्स ऍक्च्युली कोणत्या चिमट्याला बोलतात सांगू का. आता हे ना, पक्कड म्हणजे जास्त स्ट्रॉंग पकड असते हातोड्यातली, सॉरी हत्यारातली. टूल्स मधली जी पकड असते ती अशी नाजूक नसते, ती घट्ट पकड असते. तर त्याला आहे ना इंग्लिश मध्ये प्लायर्स बोलतात. काय म्हणतात? प्लायर्स बोलतात. तुम्ही म्हणाल तर मी येस करा, जसं आपली नॉर्मल घरात कात्री असते आपण त्याला सीझर्स बोलतो. आणि मोस्टली ना चिमटा आपला जो असतो ना, पहा आपण कपडे वाळू घालतो तो एक चिमटा असतो, किंवा माहिती तुम्हाला गुलाबजाम पकडण्यासाठी एक चिमटा असतो असा लांबलच, असं आपण गुलाबजाम कॅरी करतो त्याने. तर त्याच्या सध्या ना टॉंग्स बोलतात. नॉर्मल घरातली तुमच्या किचन मधले असतं, किंवा नाजूक ते कपडे वाळू घालायचा छोटा चिमटा असतो, किचन मधला मोठा असतो, तर त्याला इंग्लिशमध्ये टॉंग्स बोलतात. नो प्रॉब्लेम. पण मी जे टूल्स मधली जी पकड असते, टूल्स मधली स्पेशल पकड असते जाड, तर त्याला आहे ना इंग्लिशमध्ये बोलतात प्लायर्स. काय बोलतात? प्लायर्स बोलतात. हा हा नोज प्लायर्स पण असतं, नाक टोचताना पण ते युज करतात पहा. तर काय त्याचा काय युज असतो ह्या पकडचा? आता इलेक्ट्रिशियन कडे असते, तुम्ही ऑब्झर्व करा, इलेक्ट्रिशियन कडे ती पकड असते. म्हणजे जे आपण पाहिलेलं आहे, जे मी पण प्रॅक्टिकली पाहिलं ती दाखवते मी, ते सांगते मी तुम्हाला. तर त्यांच्याकडे जी पकड असते ते काय करतात, तार वाकवतात, किंवा म्हणजे तारचं काही पण ते इकडून वाकवणार वगैरे, तार पकडू पण पकडतात त्याने तार, किंवा अशी वाकवतात, अशी पाहिजे तशी ते बेंड करतात, तर त्याला बोलतात प्लायर्स. ओके, तर आपण तेच घेऊया. तार पकडण्यासाठी तार पकडण्यासाठी किंवा वाकवण्यासाठी, तार पकडण्यासाठी किंवा वाकवण्यासाठी वापरतात. ठीक आहे, मग आता ते आपल्याला इंग्लिश मध्ये करायचंय की प्लायर ह्याच्यासाठी ह्याचा वापर केला जातो. कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? येस, जसं युज्ड फॉर तार. तारला इंग्लिश मध्ये तर आपण वायर म्हणणार आहे. तार इज कॉल्ड एज व्हॉट? वायर. युज्ड फॉर काय? तार पकडण्यासाठी आणि वाकवण्यासाठी. पकडलेलं इंग्लिश मध्ये म्हणायचं ग्रिप. जसं पकड मध्ये पकडतो आपण, तर इट इज कॉल्ड एज ग्रिप. ग्रिप द वायर, वायर पकड असं. तर युज्ड फॉर ग्रिपिंग और वाकवण्याला बेंड बोलतात. वाकवण्याला काय बोलतात? बेंड बोलतात. तर पण आपण एंड लावायचं. युज्ड फॉर ग्रिपिंग और बेंडिंग द वायर. युज्ड फॉर ग्रिपिंग और बेंडिंग द वायर. क्लिअर? येते लक्षात तुम्हाला? अंडरस्टँडिंग? ओके, नेक्स्ट वन आर्लिंग. सांगा, व्हॉट इज मीन बाय आर्लिंग? दॅट इज ऑल्सो द नेम ऑफ वन टूल. ते सुद्धा एका टूलचं नेम आहे. आर्लिंग काय बोलतात आरीला? येस, यू आर टायपिंग. ओके, व्हेरी गुड. अच्छा, सॉरी मी विसरलीच होते, टाइम दिला असता नाही तर. गुड गुड, टाईप करा, खूप महत्वाचं आहे. तुम्हाला त्याने रिझल्ट म्हणजे ते खूप छान डोक्यात बसेल ना. व्हॉट इज मीन बाय आरी? माहिती तुम्हाला? डू यू नो अबाउट दॅट? युग सांगेल समजेल तुम्हाला. लाकूड कापण्यासाठी वापरतात.
लाकूड कापण्यासाठी वापरतात. आणि लाकूड कापण्यासाठी वापरतात. येस, करेक्ट. आलं लक्षात आता. व्हेरी गुड. हा, करवत टाईप. तर इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणू शकतो सो. काय बोलायचं त्याला? येस, करेक्ट. सॉ बोलायचं. तर कशासाठी? आता सिम्पल हे करा इंग्लिश मध्ये लाकूड कापण्यासाठी तुम्ही सर्च करू शकता. यू कॅन सिम्पली मेक दिस इन इंग्लिश. हा, एकदम सिंपल आहे. वापरतात कशासाठी वापरतात? त्याची साठी आहे ना त्याला फॉर बोलतात बरं का. त्याची साठी घेतो ना आपण साठी त्याला फॉर बोलतात. वापरणे म्हणजे युज्ड. सॉ युज्ड फॉर कटिंग वूड. युज्ड फॉर कटिंग वूड. वूड म्हणजे लाकूड. ठीक आहे. त्याचा फोटो काढू मी. वेट. चला, समजलं? सगळे शब्द समजले? समथिंग इंटरेस्टिंग? आर यू एव्हरीबडी एन्जॉयिंग? आर यू एव्हरीबडी एन्जॉयिंग द क्लास? येस. येस. हे फक्त असंच वरवर शिकायचं. हे आपल्याला एवढं परफेक्ट करायचं की खरंच जेव्हा ह्याचा युज होणार आहे तेव्हा आपल्याला ते वापरता पण आलं पाहिजे. वी शुड बी एबल टू इम्प्लिमेंट दॅट. एवढा कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. सो रात्री झोपायच्या आधी वही वाचायची, दुसऱ्या दिवशी क्लासच्या आधी हे वाचायचं. म्हणजे आपल्याला पहिल्या दिवशी मॅमने काय शिकवलंय ऍटलिस्ट नेक्स्ट डेला ते वाचायचं. एखाद्या दिवशी समजा आपल्याला क्लासला सुट्टी आहे, इफ सम डे वी हॅव हॉलिडे फॉर द क्लास, तर सगळं वाचायचं. मागच्या काही दिवसामध्ये काय काय शिकतोय, काय काय चालू सगळं म्हणजे रिव्हिजन होणार आहे. आता हे इतकं छान कॉन्सेप्ट आहे. हे तुम्ही आज मध्ये लिहून ठेवणार आहे, ह्यामध्ये काहीच डाऊट नाहीये. पण आहे ना 15 दिवसांनी, 1 महिन्यानी अपेक्षित आहे की तुम्ही ह्याच्यापर्यंत परत पोहोचले पाहिजे. हे परत एकदा तुमच्या नजरेखालून गेलं पाहिजे. हे परत एकदा तुमचं वाचण्यात आलं पाहिजे. असं नाही की पुढे गेलो तर पुढचं चालू होणार. माझं तर चालूच होईल, मी जमेल तेवढं रिव्हिजन करून दे. पण आता हे कसं आहे, हे शब्द शिकवते मी तुम्हाला. सो हे तुमच्याकडे वहीमध्ये लिहिलेलं असेल तर तुम्हाला हे म्हणजे ट्राय करायचं की आपल्याला मागचं किती वेळ लागतो. अर्ध्या तासामध्ये सगळं वाचून होईल. समजा भरपूर गोष्टी वाचून होऊ शकतात. असं मागच्या खूप दिवसाचे तुम्ही वाचून घेऊ शकता फक्त अर्धा तास दिलं तरी पण. तर फक्त ट्राय करायचं की एक पर्टिक्युलर टाइम नंतर किंवा थोडंसं आता हे कॉन्सेप्ट आज शिकवला तर 8 दिवसांनी एकदा झालं पाहिजे वाचून. परत 1 महिन्यानंतर पण एकदा वाचून झालं पाहिजे. म्हणजे अजून एकदा डोक्यात येईल आणि ते खूप कॉन्सेप्ट क्लिअर होईल. विसरायची शक्यता एकदम कमी होईल. म्हणजे हा जो प्रॉब्लेम येतो ना, अरे याला काय म्हणतात हे मला माहिती आहे पण मला इथपर्यंत शब्द मला पुढे येत नाहीये, असं जे होतं ना ते नाही होणार. तेवढी व्होकॅब्स तुमचे स्ट्रॉंग होते. इट्स ओके. ह्याचा मी फोटो काढलाय. अजून शब्द घेऊ बेसिकली. येस. ओके, डन. नेक्स्ट वर्ड किती नंबरचं होतं? 7 नंबरचं होतं का? ड्रिल मशीन. इथे तुम्ही सर्वजण याला ओळखत असेल. चला सांगा, ड्रिल मशीन. इट इज ऑल्सो ऑलरेडी द इंग्लिश वर्ड. हे सुद्धा एक इंग्लिश शब्द आहे. कशासाठी वापरतात? यू नो व्हेरी वेल. फॉर व्हॉट दिस इज युज्ड ऍक्च्युअली? कशासाठी वापरतात ड्रिल मशीन?
येस, करेक्ट. जसं खिळ्या टोकण्या मर्दने, तसं खिळ्या टोकण्यासाठी भिंतीला होल पाडण्यासाठी भिंतीला होल पाडण्यासाठी वापरतात, राईट. इंग्लिश मध्ये ड्रिल मशीन भिंतीला होल पाडण्यासाठी वापरतात. Used for making hole. Simple. Used for making hole. Next. कुऱ्हाड. सांगा. कुऱ्हाड. कुऱ्हाड म्हणजे काय? What is meant by कुऱ्हाड, you know? लाकूड किंवा झाडे कापण्यासाठी वापरतात. कुऱ्हाड लाकूड किंवा झाडे कापण्यासाठी वापरतात. तर कुऱ्हाडला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो ऍक्स. यू नो व्हेरी वेल. हा शब्द तर आपण शाळेत शिकलेलो असतो हे ना. शाळेत म्हणजे मला चांगलं आठवतं. असंच तर मी कधी नाही शिकले, पण शाळेत हा शब्द मला तेव्हापासून येतो हा शब्द ऍक्स. शाळेत तुम्हाला पण तेव्हापासूनच येत असेल. तेव्हा खूप असायचं ऍक्स म्हणजे कुऱ्हाड असं. आय रिमेंबर. ऍक्स. हा, येस येस, देर वॉज द स्टोरी. ती वुड कटरची स्टोरी पण होती. करेक्ट. लाकूड तोड्याची स्टोरी. चला. लाकूड किंवा झाडे कापण्यासाठी वापरतात. Used for cutting wood or tree. Used for cutting wood or trees. लाकूड किंवा झाडे कापण्यासाठी वापरतात. नेक्स्ट. सुरी. यू नो अबाउट दिस. सांगा, सुरीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? फळे किंवा भाज्या कापण्यासाठी वापरतात. चिरण्यासाठी वापरतात. सुरी. चाकू. एकच. नाईफ. व्हेरी गुड. यू नो नाईफ. इट इज कॉल्ड एज व्हॉट? नाईफ बोलतात. येस. नाईफ. युज्ड फॉर कटिंग फ्रुट्स और वेजिटेबल्स. ह्याला बोलायचं इंग्लिश मध्ये वेजिटेबल्स. Vegetables, not vegetables. You have to say this. Vegetables. Vegetables. Yes. So, used for cutting fruits. कातरी. एक एक यूज देते, जसं असेल तसं प्रॅक्टिकली आपण जेवढे यूज करतो त्यानुसार एक यूज देते. यू जस्ट थिंक अबाउट इट. कपडे किंवा कागद फाडण्यासाठी वापरतात.
किंवा लाईक कापड, कापड ते नाही का, कापड वगैरे काढायचं, दॅट इज मोर प्रोफेशनल वर्ड. कारण कात्रीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? व्हॉट इज मीन्ड बाय कात्री इन इंग्लिश? आय विल लेट यू नो. कात्रीला इंग्लिश मध्ये बोलतात सीझर्स. सीझर्स काय म्हणतात? सीझर्स. सीझर्स का म्हणतात? तुम्ही म्हणाल मी तर यस लागलं, किती कात्र्या अशा? एकच कात्री आहे, मान्य आहे. तर ह्याच्यात प्लायर शब्द होता ना, प्लायरला पण यस लावला होता, पाहिलं का तुम्ही? चष्मा असतो ना, स्पेक्टेकल, स्पेक्टेकलला पण यस लावतात पहा, स्पेक्टेकल्स. पॅन्ट असते ना, पॅन्ट, ट्राउझर्स, त्याला ट्राउझर्स बोलतात. नुसतं ट्राउझर कधीच नाही पाहणार. ट्राउझर्स, सीझर्स, प्लायर्स, टॉंग्स. टॉंग नाही का म्हणू शकत? चिमटा आहे तर TONG, टॉंग नाही का म्हणू शकत? पण टॉंग्स म्हणतो आपण, यस लावतो. स्पेक्टॅकल्स, तुम्ही स्पेक्टॅकल कधीच नाही म्हणणार, स्पेक्टॅकल्स. ठीक आहे. सो व्हाय यस, इथे यस का बरं लावलं जात आहे? तर जेव्हा एखादी गोष्ट दोन भागांमध्ये विभाजित केलेली असते, जसं स्पेक्टॅकल्स, चष्मा आहे, तर दोन्ही डोळ्यांचा असतो, त्याच्यामुळे त्याला यस लावायला लागतं. कात्री पहा, दोन बोटांचे, म्हणजे असं दोन्ही ह्याच्यात पकडायला लागतं आपल्याला, आणि दोन असतात त्याला पार्ट्स, त्यामुळे त्याला बोलतात सीझर्स, यस लावलं जातं. पॅन्ट दोन्ही पायांची असते, त्यामुळे त्याला यस लावलं जातं, ट्राउझर्स. टॉंग्स, चिमटा सुद्धा दोन असतात त्याला, है ना, दोन बाजू असतात, म्हणजे दोन्ही साईडने असं इकडे तिकडे असतं, त्याच्यामुळे त्याला पण यस लावलं जातं. इट बिकम्स व्हॉट? तर टॉंग्स. बट इट प्रॉपरली तसं तर कापड किंवा कागद फाडण्यासाठी वापरतात. युज्ड फॉर कटिंग क्लॉथ or paper. Scissors. The next one. सांगा, मोजपट्टी. मोजपट्टीचा वापर कशासाठी केला जातो सांगा? लांबी मोजण्यासाठी वापरतात. लांबी मोजण्यासाठी वापरतात. मोजपट्टी लांबी मोजण्यासाठी वापरतात. मोजपट्टी म्हणजे ते नाही का, असं गोल गोल टेप असतो बा, टेप बोलतात त्याला, मोजपट्टी. मेजरिंग टेप. मेजरिंग टेप. येस, मोजपट्टी म्हणजे मेजरिंग टेप. used for measuring length. Length म्हणजे लांबी, रुंदी, right? Used for measuring length. Used to measure. Next, फावडा. फावडा माती खणण्यासाठी वापरतात. सांगा बरं, फावडा माती खणण्यासाठी वापरतात. फावडा माती खणण्यासाठी वापरतात. सांगा इंग्लिश मध्ये. येस, फावडा म्हणजे काय? शॉवेल. शॉवेल बोलतात, शॉवेल. आता माती खणण्यासाठी वापरतात. यु नो खणणे इंग्लिश मध्ये काय म्हणतात? खणणे शब्द माहित असेल तुम्हाला, ऐकला असेल. युज्ड फॉर खणणे म्हणजे डिग. डिगला लावण्याचं इंग्रजी.
used for digging the soil. Used for digging the soil. What? Used for digging the soil. Getting? डिग डिग म्हणजे खणणे. किती शब्द शिकलो ना आपण याच्यातून. टूल्सचे नेम्स तर शिकलोच, पण त्यांचा यूज तर त्याच्यासोबत खूप सारे व्होकॅब्युलरी सुद्धा आपण शिकलो की नाही. हम्म. समजलं का? त्याचा फोटो काढू. छान लिहायचा आहे वहीमध्ये. जमेल तेवढं तर मनानेच लिहायचं. अजून बघू. खूप शब्द असतात असे. कोयता माहिती का? What is कोयता in English, you know? Everybody? सांगा बरं. माती सही करण्यासाठी वापरतात. कोयता. What is meant by कोयता, you know? कोयत्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सिकल बोलतो. सिकल. माती सही करण्यासाठी वापरतात. Used for loosening the soil. Used for loosening the soil. This is that कोयता. सिकल यूज करा, टाईप करा. सिकल म्हणजे विळ आपण बोलतात त्याला. गवत कापण्यासाठी सुद्धा वापरतात कोयता. गवत कापण्यासाठी पण वापरतात. जे विळ असतो त्याला पण सिकल बोलतात. रिमूव्हिंग द ग्रास वी कॅन से. येस, युज्ड फॉर रिमूव्हिंग द ग्रास. गवत कापण्यासाठी पण वापरतात. करणी, सिमेंट किंवा प्लास्टर लावण्यासाठी वापरतात. You know what to say in English? काय बोलतात त्याला इंग्लिश मध्ये माहितीये? येस. करणी सिमेंट किंवा प्लास्टर लावण्यासाठी वापरतात. तर माहितीये? ट्रॉवेल इज कॉल्ड एज. ट्रॉवेल. ट्रॉवेल. येस, करेक्ट. ट्रॉवेल. युज्ड फॉर लावण्यासाठी. अप्लाइंग. लावण्याला इंग्लिश मध्ये अप्लाय बोलायचं. आपण तर घ्यायचं. यूज ट्रॉवेल युज्ड फॉर अप्लाइंग cement or plaster. Trowel used for applying cement or plaster. Okay. अजून एक हातगाडी. जड वस्तू नेण्यासाठी वापरतात.
हातगाडी जड वस्तू नेण्यासाठी वापरतात. हातगाडीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? येस. हातगाडी इन इंग्लिश. व्हील डॉग used for carrying नेणे नेण्यासाठी तर नेण्याला कॅरी बोलतात. युज्ड फॉर कॅरिंग जड म्हणजे हेवी वस्तूला लोड्स बोलू शकतो. युज्ड फॉर कॅरिंग हेवी लोड्स. युज्ड फॉर कॅरिंग हेवी लोड्स. डन. These all things हे सगळ्या गोष्टी तुम्ही काय करायचंय, यू आर गोइंग टू राईट डाऊन इन युअर नोटबुक प्रॉपरली. सगळं इंग्लिश मध्ये, फक्त मराठी लिहून घ्या वहीमध्ये. इंग्लिश मध्ये सगळं मानून लिहायचा प्रयत्न करा. नोटबुक मध्ये आपलं फोन मध्ये फोटो मध्ये पाहून उतरू नका अजिबात. फोटो मध्ये पाहून मराठी, नोटबुक मध्ये फक्त मराठी लिहून घ्या. कोयता, माती सगळ्या पद्धत करणी, सिमेंट प्लास्टिक लावण्यासाठी, हातगाडी, जड वस्तू नेण्यासाठी फक्त ह्याच्यात लिहायचं, मराठीतलं लिहायचं. फोन बाजूला ठेवायचं आणि थोड्या वेळाच्या नंतर इंग्लिश मध्ये लिहायचं. थोडा वेळ जाऊ द्यायचं किंवा डायरेक्ट उद्या क्लासच्या आधी इंग्लिश मध्ये लिहा. म्हणजे तुम्ही टेस्ट व्हेरीफाय करू शकाल आपल्याला खरंच किती लक्षात आहे. नाही जमलं तर फोटो आहेच आपल्याकडे, पण थोडा टाइम जाऊ द्या मग लिहा वहीमध्ये. म्हणजे लिहितानाच वहीमध्ये तुम्हाला येईल असं गोष्टी तुम्ही लिहिता है ना. Done. चला थांबूया. सी यू टुडे. Everybody will stop here only by today. See you in the next class by tomorrow. Thanks everybody. Take care. Thank you so much. Have a great day. Bye bye.